सर, रोहित पवारांनी काल पत्रकार परिषद घेऊन डीजीसीएच्या अहवालात त्रुटी आहे असं सातत्यानं ते मागणी करतात आणि कालही त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक चुका डीजीसीएच्या अहवालाबद्दल काढल्यात. काय सांगाल, या प्रकरणाला कुठे संथगती मिळते? डीजीसीए आणि व्हीएसआर व्हेंचर ह्या दोघांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याच्या संदर्भात सुरुवातपासून आम्ही म्हणतोय, अजितदादांच्या विमान दुर्घटनेला जबाबदार जर कोणाला धरायचं असेल तर तो डीजीसीए धरला पाहिजे. कारण डीजीसीएच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी हे प्री प्लॅन मर्डर केल्यासारखं केलेलं आहे. त्यामुळे सुरुवातपासून त्यांच्यावर शंका आहे आणि अद्यापही त्यांची मुजोरी इतकी आहे आणि त्यांना पॉलिटिकल पाठबळ असं इतकं मोठ्या प्रमाणात दिसतंय की त्यांच्या संदर्भात एक FIR द्यायला आम्ही मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला गेल्यानंतर साधा FIR मरीन ड्राईव्हला घेतला गेला नाही आणि बारामतीला पण घेतला गेला नाही. त्यामुळे डीजीसीएच्या संदर्भात पहिल्या दिवसापासून ज्या काही शंका उत्पन्न झाल्या त्यात आणखी पाणी कुठं मुरतंय ते त्यांनी जो 23 पाणी प्रथम दर्शनी अहवाल दिलेला आहे तो इतका त्रोटक आहे. त्याच्यामुळे तेच खरे गुन्हेगार आहेत. त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांवर आणि दादांसाठी व्हीएसआर व्हेंचर ज्यांनी करून दिलं त्या सगळ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे. एकंदरीत तपासाची गती अत्यंत संथ गती आहे. त्यामुळे या तपास कार्यावर आम्ही अजिबात म्हणजे समाधानी नाही आहोत. आणि आता सुनेत्रा वहिनी स्वतः पुढाकार घेऊन प्रधानमंत्र्यांची भेट घेत आहेत. हे जर ते घेतल्या गेली तर मला असं वाटतं या तपासाला गती येईल. सुरुवातीपासून तुम्ही रोहित पवार सातत्यानं हा घातपात असल्याचा संशय व्यक्त करतात. तर जय पवार यांनी देखील एक व्हिडिओ शेअर करत याबद्दल आपली भूमिका मांडली होती की या संदर्भात विजय सिंग या मालकावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, पण अजूनही त्यावर काही कारवाई झालेली दिसत नाही. असं आहे, मी कारवाईची गती संथ आहे. CBI चौकशीच्या संदर्भात अजूनही कोणाचा बयान नोंदला गेलेला नाही. आमदार रोहित पवारांनी ज्या पत्रकार परिषदा घेतल्या त्यात जे मुद्दे मांडले तो मुद्दा डीजीसीएलाही खोडता आला नाही आणि त्या व्हीएसआर व्हेंचरच्या मालकालाही खोडता आला नाही. त्यानंतर जय पवार यांनी जे काही व्हिडिओ ट्विट केला याचा त्या रोहित सिंगचा त्याबाबत सुद्धा कुठं स्पष्टीकरण आलेलं नाही. त्यामुळे ह्याच्यात बरंच काहीतरी पाणी मुरत आहे आणि अजितदादांसारखा नेता इतक्या मोठ्या घातपाताच्या षडयंत्राचे बळी ठरलेत का याबद्दल आणखी शंका व्यक्त होते आहे. काल सुनेत्रा पवारांची 20 आमदारांनी भेट घेतली आहे. या संदर्भातली चौकशीची मागणी केली आहे. या संदर्भात काय? मी 20 आमदारांमध्ये नव्हतो. त्यांनी भेट घेतली की नाही मला माहित नाही, पण सोशल मीडिया आणि तुमच्या सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून ती बातमी कळते. तिथे आता ते वहिनींना कशासाठी भेटलेत आणि काय, तर मी असतो तर मी सांगितलं असतं, पण मी कालच्या मीटिंगमध्ये नव्हतो त्याबद्दल मी काही अधिक सांगू शकणार नाही. सर, तर एकूणच अजित पवारांच्या अपघाताबद्दल खूपच शंका आणि अपघात आहे की घातपात आहे याबद्दल अनेक शंका उपस्थित केल्या जात होत्या. रोहित पवार आणि आमदार अमोल मिटकरी देखील याबद्दल सातत्यानं पाठपुरावा करत होते. आज आपण अमोल मिटकरींशी संवाद साधला आणि एकूणच या प्रकरणाची घातपात प्रकरण आहे की अपघात प्रकरण आहे या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि या प्रकरणाला जरा वेग मिळाला पाहिजे अशी मागणी यावेळेस आपला अमोल मिटकरी यांनी केली आहे. तर मी जान्हवी जाधव, कॅमेरामॅन आसिम यांच्यासह मुंबई.